मनामध्ये 2 प्रश्न विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न हा आहे, तिचा कलर हा मीडियम टू डार्क मध्ये येतोय का मीडियम टू लाईट मध्ये येतोय? हा, तू कन्फ्यूज आहेस? आपण तिच्याबद्दल बोलतोय, पहिली बद्दल. इकडून तिकडे बघू नकोस, तिच्याकडे बघ. ओके, हा. तर मीडियम टू डार्क मध्ये येतोय, एवढं कळलं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सगळे परफेक्ट आहे. आता मला सांगा, ती डार्कच्या जवळ येते का मीडियमच्या जवळ येते? हा, आता लक्षात ठेवायचं, ज्या जवळ स्किनचा कलर येतो ते फाउंडेशन जास्त. 3 बाटल्या आहेत, लाईट, मीडियम, डार्क. इथे लाईट बाटली चालणार आहे का यूज करून? लाईट बाटलीला कटअप केलं. आता फक्त 2 बाटल्या मिक्स होणार आहे, मीडियम आणि डार्क. 2:1 असा रेशिओ घ्यायचा. 2:1 म्हणजे 2 ड्रॉप डार्कचे, 1 ड्रॉप मीडियमचा. कारण की लक्षात ठेवा, आपल्याकडे डार्क कलर 9 नंबरचा आहे. फक्त डार्क लावून आपल्याला तिला एकदम काळं सटप नाही बनवून ठेवायचंय. कारण की मेकअप ऑक्सिडाइज होतो, एक पायरी खाली उतरतो, ती अजून डल दिसेल तिच्या लग्नाच्या दिवशी. लक्षात ठेवा, आपल्याला ती जर 8 नंबरमध्ये येते तर आपल्याला तिला हलकसं 7 वर न्यायचंय, म्हणजे ते ऑक्सिडाइज होऊन पण तिचा ओरिजिनल टोन मेंटेन राहील. म्हणून आपण डार्कचे 2 ड्रॉप घेतोय आणि मीडियमचा 1. मस्त प्लेटवर घेऊन ऍक्टिव्हेट करायचं, छान शेड बनवायचं आणि लावायचं. एक्झॅक्ट मॅच होतो. बिकॉज मी फाउंडेशनचे जे नंबर तुम्हाला लिहून देणार आहेत ना, ते नंबर आपला जो स्किन कलर आहे त्या सगळ्यांवर परफेक्टली जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ते टेन्शन नाहीये की नाही मॅच झालं तर थोडं ग्रे, होऊच शकत नाही. ते परफेक्ट नंबर आम्ही बनवलेत, ते तुम्हाला मी सांगेन. हे झालं डस्की बद्दल. कळलंय सगळ्यांना? कन्फ्युजन आहे काय? परत रिपीट करायची गरज आहे? ओके, जावा मॅडम. हा, आता एक लक्षात ठेवा, आपण मीडियम बद्दल बोलूया. हा, हिची थोडी पुढे मीडियम स्किन टोन आहे, एकदम गोरी पण नाहीये, एकदम डार्क पण नाहीये, मधल्यामध्ये. सगळ्यात आधी मला तुम्ही सांगा, जर तुमची ब्राईड मीडियम कलरची असेल तर तुम्ही मीडियम आणि लाईट फाउंडेशन मिक्स कराल का मीडियम आणि डार्क? पहिली गोष्ट, ती 5 नंबरवर आहे. मीडियम 5, 1 ते 10 मध्ये ती 5 नंबरवर आहे मीडियम. तुम्ही तिला 6 वर घेऊन जाल का तुम्ही तिला 4 वर घेऊन जाल? एक्झॅक्टली, बिकॉज तिचा दिवस आहे. तुम्ही तिला 5 वरून, जी ऑलरेडी मीडियम दिसते, तिला तुम्ही 6 वर सावळी कराल का? मग आपल्याला हिच्या केसमध्ये तुम्ही मला सांगा कसं मिक्सिंग कराल? परफेक्ट. 2 मीडियम म्हणजे काय, ती मीडियमच्या जवळ येते. 2 मीडियम 1 लाईट. का? कारण की जेव्हा आपण मिक्स करू, आपण तिला परफेक्टली 4 वर नेऊ. थोड्या वेळाने तो मेकअप सेट झाल्यावर ती परफेक्ट 5 टोनवर दिसणार. बिकॉज आपण फाउंडेशन मध्ये गोरं करत नाही, आपण कन्सिलर हायलाइटिंग मध्ये तिचे फीचर्स एनहान्स करतो. लक्षात ठेवा, आपण गोरं पूर्ण तोंड पांढरं पांढरं नाही करत. आणि आता सध्या एकदम नॅचरल मेकअपचा ट्रेंड आहे आणि नॅचरल मेकअपसाठी लोकांना पांढरं भूतासारखं नाही आवडत. समजलं मीडियम बद्दल? मीडियमच्या जवळ आल्यावर 2 मीडियम 1 लाईट. इथपर्यंत क्लिअर आहे? चला, आता फेअर स्किन बद्दल बोलूया. ऍक्च्युली ही बघायला गेलं तर हिचे डार्क सर्कल्स त्यामुळे अनइव्हननेस आलाय. पण बेसिकली ही किंवा ह्याच्यापेक्षाही फेअर मुली ज्या असतात, ओके, त्यांना असं अज्युम कर की ही एकदमच फेअर आहे, कारण की आपल्याकडे अजून जास्त फेअर मुलगी नाहीये इकडे. आता मला सांगा, ही मीडियम टू फेअर मध्ये येते का मीडियम टू डार्क मध्ये येते? सेकंड क्वेश्चन, फेअरच्या जवळ येते का मीडियमच्या जवळ येते? अशा केसमध्ये कसं येणार मिक्सिंग? फेअरचे 2 मीडियमचा 1. का असं आपण केलं मी तुम्हाला सांगते. फेअर टोन आपल्याकडे 2 नंबरचा आहे, जो एकदम लाईट आहे, आयव्हरी. आणि तुम्ही बघत असाल, जर हिचे हात, हिची नेक थोडं वॉर्मनेस आलाय. मी जसं काल म्हणाले, आपल्या इकडे मूल जरी गोरं पान जन्मलं तरी ते उन्हात तानात फिरून खेळून ते थोडं टॅन होतं. ही जी टॅनिंग, हा जो वॉर्मनेस, हा जो पिवळापणा आहे, हा बॅलेन्स ठेवण्यासाठी आपल्याला 5 नंबरचं जे वॉर्म फाउंडेशन आहे मीडियम, ते मिक्स करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण लाईट गोऱ्या मुलीला एकदम 2 नंबर लावून ठेवत नाही. ती एकदम पांढरी पांढरी दिसेल, ह्याच्यापेक्षाही फेअर असेल तरीही मीडियम फाउंडेशन हलकं मिक्स करावंच लागतं. बिकॉज जो येल्लोनेस आहे, जो वॉर्मनेस आहे, तो थोडा बॅलेन्स करावा लागतो.
तरच तो नॅचरल दिसतो आणि बाकीच्या बॉडीला बरोबर मॅच करतो. नाहीतर कधी कधी तुम्ही बघितलं असेल ना, फेअर स्किनवर ना मेकअप पिवळा दिसू शकतो किंवा डस्की स्किनवर हात एकदम काळे आणि तोंड एकदम गोरं दिसतं. समजलं? इझी. आता ही मुलगी बघा, तुझा हा, आता तुम्ही हिच्याकडे ऑब्झर्व केलं ना, तर हा टोन कन्फ्युजिंग टोन आहे सगळ्यांसाठी आणि इथे खूप मुली गडबडतात. हिच्याकडे तुम्ही बघितलं ना, ही जास्त डार्क पण नाहीये आणि ही जास्त मिडियम पण नाहीये, ही मधल्यामध्ये. म्हणजे थोडासा वॉर्मनेस आहे मिडियम पेक्षा, पण अति डार्क पण नाहीये. या केसमध्ये तुम्ही काय कराल मला सांगा. तिन्हीचा काय संबंध? हिच्या बाबतीमध्ये मी लाईट का मिक्स करू? मला काय तिला भूत बनवायचंय का लाईट? आता मला सांगा, ही मीडियमच्या जवळ आहे का एकदम डार्कच्या जवळ आहे? थोडी मधल्यामध्ये. म्हणजे 5 नंबर जर मीडियम असेल तर ही 6 वर येते. मग 2 मीडियम 1 डार्क. समजतंय? आपण तिला फेअर नाही मिक्स करू शकत. तुम्ही तिला डायरेक्ट आहे ना न्याल पटकन गोरी पान आणि मग हात नाही मॅच होणार. दिसतंय? समजलं? अशा केसमध्ये ऑलवेज लक्षात ठेवा, ज्या वेळी तुम्हाला स्किन कलर असा येईल ना, जो खूप डार्क पण नाहीये आणि जो मीडियम पण नाही, मधल्यामध्ये, त्यांना ऑलवेज 2 मीडियम 1 डार्क. इझी. हा, जा बाबू. समजलं तुम्हाला? एवढं सोपं आहे आणि या 4 कलर व्यतिरिक्त कुठलेही कलर तुम्हाला येणार नाहीत. आता तुम्ही इथे जर आसपास नजर फिरवाल ना एकमेकींच्या, तर जवळजवळ 80% मुली मीडियम मध्येच येतात. लक्षात ठेवा. आणि फेअर स्किन कोणाला कन्सिडर करायला माहितीये? जे एक्स्ट्रीमली दुधाळ आणि गोऱ्या मुली असतात त्यांना. आता फॉर एक्झाम्पल व्हाईटवाली उभी राहा, ही पण गोरी आहे बघा. दाखव. फेस बघा, गाल बघा, मनी बघा. मेकअप सोडा तिचा, पण मनी पण आमची गोरी आहे. ओके, तर हे लोक फेअर टोन मध्ये येतात. त्यामुळे त्यावेळी त्यांना 2 फेअर आणि 1 मीडियम यूज करा. समजले? तुम्ही जर मिक्सिंग करात ना अंडरटोन फंडरटोन करून, तुमचं कधीच मॅच नाही होणार. आणि मग काय होतं, इथे लावा, ब्लेंड करा, परत त्याच्यात थोडं मिक्स करा, परत ते डार्क दिसतंय, ते लाईट दिसतंय. या कन्फ्युजन मध्ये तुमचे बेस खराब असतात. माझा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे. माझं खरंच मुलांचं जाऊन काम बघा. कितीही बिगिनर असू दे, कोणी ब्रश पण हातात पकडला नसेल, तरीही सगळ्यांचे बेस परफेक्ट असतात. एक्झाम डेला बेस का परफेक्ट असतात? कारण की आपण ह्याच्यावरच रट्टा मारत असतो. हे काय म्हणतात ते, खूप लोकांना हे असं युजलेस वाटेल, पण वाटलं ते वाटलं. कारण की मला माहिती आहे हा फंडा मस्त मॅच करतो आणि हा पोरांच्या डोक्यात पण घुसतो आणि पोरं माझी प्रॅक्टिस पण त्याच्यावर मस्त करतात आणि त्याचे टोन पण एकदम परफेक्ट मॅच करतात. समजलंय? इझी वाटलं? आता हे जेव्हा उद्या तुम्ही एकमेकींवर कराल ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसेल की हा यार काय मस्त वाटतंय. लक्षात ठेवा. ओके, पण इझी आहे फाउंडेशन मिक्सिंग. चला.